नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींच्या निमित्तानं गप्पा मारताना आपल्याला एक गोष्ट पहिल्यांदा मनात येते, ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयामध्येच असे वाद का? स्वातंत्र्यवीरांना कोणी माफीवीर म्हणतं तर कोणी नायक की खलनायक अशी चर्चा देखील घडवून आणतं. सावरकरांना ही उपेक्षा का सहन करावी लागली? का सावरकरांच्या विचाराचे विरोधक अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सावरकरांच्यावरती टीका करतात? का 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 असा एकच प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल ना तर थोडं मागं जावं लागेल, म्हणजे भारतीय इतिहासात जावं लागेल आणि मग आपोआप आपल्याला हे सगळं उमगत जाणार आहे. मुळात भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेव्हा सत्याकारण सुरू झालं देशामध्ये, तेव्हापासून वेगवेगळ्या लोकांच्या मतभेदांना सुरुवात झालेली आहे. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर ते मतभेद नव्हते असं नाही, पण त्याला वैचारिक मतभेदांना त्या पातळीवर पाहिलं जात होतं. त्यामुळे कुणाचं व्यक्तिगत चारित्र्यहनन, त्याच्या हेतूवरती शंका असे प्रकार फारसे घडत नव्हते. पण आपल्या देशामध्ये हा प्रकार सुरू झाला तो कोण्यातरी एका विशिष्ट व्यक्तीच्या सत्ता लोलुपतेमुळे. आणि ही सत्ता लोलुपताच अनेकांना जाणीवपूर्वक सूत्रबद्ध नियोजन म्हणून एकतर मर्यादित करू लागली किंवा बदनाम करू लागली. ही कोणाची होती सत्ता लोलुपता? तर एकच नाव आपल्या समोर उभं राहतं, ते म्हणजे नेहरूंची सत्ता लोलुपता. राजकारणामध्ये नेहरूंना सातत्यानं आपणच अग्रभागी असावं असं वाटत होतं. अगदी या देशाची संपूर्ण सत्ता आपल्याच हातात असावी असा नेहरूंचा आग्रह होता. म्हणजे तुम्ही जरा थोडंसं तपासून बघा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 15 वर्षाचा कालावधी नेहरूच पंतप्रधान होते. त्यानंतर अगदी छोट्या कालावधीसाठी म्हणजे झाले खरे लालबहादूर शास्त्री, पण त्यांना 3 मूर्ती भवनमधून काढणं वगैरे हा सगळा प्रकार घडला आणि त्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अगदी अल्पकाळ लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि त्यानंतर थेट नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. म्हणजे नेहरूच्या घराण्यामध्ये 15, 10, 25, 30 अशी वर्ष सत्ता कायम राहिली एका घरात. आणि त्यानंतर कुणी नेहरूंच्या घराण्यातील कुणातरी माणसाची सत्ता राहिली, अपवाद पी.व्ही. नरसिंहरावांचा. पण जे म्हणून कोणी नेहरूंच्या विरोधातील असतील ते बदनाम झाले, कारण सत्ता आपल्याकडेच ठेवायची हा त्यांचा आग्रह होता. बरं, यासाठी टोकाचा विखारी प्रचार जाणीवपूर्वक करण्यात आला आणि त्याच विखारी प्रचारातून आता युवराज 50 वर्षाचे युवराज राहुल गांधी सुद्धा असा दावा करतात की मी सावरकर नाही, कारण त्यांना सावरकरांचं विष, सावरकरांच्या विरोधातलं विष त्यांच्या मनामध्ये चांगलं भिनलेलं आहे. जरा आपण थोडंसं इतिहासाकडे बघूया. म्हणजे सावरकरांच्यावरती टीका का हा आपला विषय आहे, म्हणून आपण जरा त्याच्याकडे जाऊया. काय, जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा देशामध्ये काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष होता. त्याआधीही काँग्रेस पक्षच देशामध्ये काम करायचा आणि त्यासोबत दुसरा कुठला मोठा पक्ष असेल तर तो होता हिंदू महासभा आणि तिसरा पक्ष होता मुस्लिम लीग. अर्थात मुस्लिम लीग पुढे फुटीरतावादी बनला, त्याला वेगळं देश हवा होता, त्यांनी पाकिस्तान घेतला, बांगलादेश, पाकिस्तान असे देश निर्माण झाले, हे सगळं घडलं. पण त्याआधी काँग्रेस पक्षात देखील नेहरूंची इच्छा प्रमाण मानून काम केलं जात होतं. आता नेहरूंच्या बाबतीत महात्मा गांधींचं प्रेम होतं, मी याला आंधळं प्रेम म्हणतो, कोणी तसं म्हणणार नाही, कदाचित हे जास्त वाटेल, पण नेहरूंच्या बाबतीत महात्मा गांधींचं आंधळं प्रेम होतं आणि म्हणूनच नेहरूंना क्रॉस करून पुढे जाणार नाही याची काळजी जेवढे नेहरू घ्यायचे तेवढेच गांधी पण घ्यायचे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे इलेक्टेड अध्यक्ष बनले आणि गांधींनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. आता हे गांधींच्या मनात कोण घातलं असेल तर नेहरूंनी घातलं होतं हे देखील स्पष्ट आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विरोधामधलं एक मोठं नाव होऊ शकतं याची जाणीव झाल्याबरोबर बोसांना बाजूला करण्यात आलं आणि त्यांच्या पश्चात पुन्हा नेहरूंच्याकडे काँग्रेसची सूत्र देण्यात आली. पुढे बोसांचं काय झालं
सुभाषचंद्र बोसांचं हे आपल्याला चांगलं माहीत आहे. त्यांचा कसा मृत्यू झाला, पुढे त्यांची जय हिंद सेना, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणतो. पण सुभाषचंद्र बोसांना ज्या स्वरूपामध्ये काँग्रेसच्या बाहेर जावं लागलं, राजीनामा द्यावा लागला, ते होतं नेहरूच्या सत्तालोलुपतेचं महत्त्वाचं कारण. भारताचे शेवटचे आणि एकमेव भारतीय गव्हर्नर सी राजगोपालाचारी यांना देखील अशा स्वरूपामध्ये बाजूला सरकावं लागलं. ते गांधीवादी असूनही नेहरूवादी झाले नाहीत, म्हणून सी राजगोपालाचारी यांना वेगळा पक्ष स्थापन करावा लागला. जरा आपण आणखी एका व्यक्तीकडे बघितलं पाहिजे, राम मनोहर लोहिया. राम मनोहर लोहिया मूळचे गांधीवादी, गांधी विचाराचे भक्त, समाजवादी. त्यांचा गांधींवर विश्वास नव्हता असं कधीच घडलं नाही. पण राम मनोहर लोहियांचा विश्वास नव्हता तो फक्त आणि फक्त नेहरूंच्या समाजवादावरती. नेहरू समाजवादी राहतील का, नेहरू या स्वरूपात सगळ्या काम करतील का, असा प्रश्न राम मनोहर लोहियांना पडला. राम मनोहर लोहिया या देशातील लोकांचे प्रतिनिधी म्हणून नेहरूंचे वारसदार ठरू शकतात अशी स्थिती निर्माण झाल्याबरोबर लोहियांना बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि लोहिया वेगळे होऊन आपल्या वेगळ्या पक्षाची निर्मिती करून ते काँग्रेस बाहेर पडले आणि नेहरूंच्या विरोधामध्ये लढू लागले. ही होती नेहरूंची सत्तालोलुपता. आणि या सत्तालोलुपतेतून आपल्यासारखा, आपल्यापेक्षा वरचढ नेता कुणीच असू नये याची काळजी नेहरू घेत होते. आणखी एक महत्त्वाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा देशाची राज्यघटना निर्मितीमध्ये एक प्रमुख घटक होते, तेव्हा त्यांची प्रतिमा देशभरामध्ये एक मोठा नेता अशी होऊ लागली होती. त्या बाबासाहेबांना नेहरूंच्या काँग्रेस पक्षानं स्वीकारलं नाही ही तर वस्तुस्थिती आहे, पण त्यांच्या पराभवासाठी देखील प्रयत्न केले. त्यावेळी नेहरूंना बाबासाहेबांच्या निवडणुकीतील पराभवासाठी सहकार्य करण्यात कम्युनिस्ट पक्ष देखील आघाडीवर होता. अगदी बाबासाहेबांना देखील पराभूत व्हावं लागलं होतं. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. इथेही नेहरूंची सत्तालोलुपता. सरदार वल्लभभाई पटेल सर्वसंमतीनं देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते असं बोललं जातं, आजही बोलतात. पण सरदार वल्लभभाई पटेलांना मागं सारून महात्मा गांधींनी नेहरूचं नाव पुढे केलं. आता इथेही तो आंधळ्या प्रेमाचाच विषय येतो. आणि नेहरू पंतप्रधान बनले. पुढे पटेलांनी कधीच देशाच्या राजकारणात नेहरूंचा पर्याय म्हणून येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली. अगदी सोरटी सोमनाथाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी देखील नेहरूंनी वेगळी भूमिका घेत राष्ट्रपतींनी तिथे जाऊ नये असा हट्ट केला. आणि याच हट्टापोटी सरदार वल्लभभाई पटेलांचं मोठं होणं नाकारलं गेलं. आता आपण येऊया सावरकरांच्यावरती. म्हणजे मुद्दाम मी सावरकर शेवटच्या भागामध्ये यासाठी ठेवलेत की तुम्हाला नेहरू सत्तालोलुप कसे होते ते लक्षात येईल आणि सावरकरांना होत असलेला विरोध कशा स्वरूपाचा होता तेही तुमच्या लक्षात येईल. सावरकर ज्यावेळी देशामध्ये कार्यरत होते त्यावेळेला सावरकरांचा पक्ष होता हिंदू महासभा. देशभरामध्ये काँग्रेसचा एकमेव मोठा पक्ष होता आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता हिंदू महासभा. तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम लीग काम करत होती. मुस्लिम लीग बाहेर पडली होती. वेगळा देश स्थापन झाला होता. मुसलमानांच्या वेगळ्या पक्षाला अशी देशव्यापी मान्यता मिळणं शक्य नव्हतं. पण हिंदू महासभा मात्र प्रचंड मोठ्या संख्येनं लोकप्रिय होत होती. लोक हिंदू महासभेशी जोडल्या जात होते. आता जर हिंदू महासभा एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करते आहे आणि ती काँग्रेसचा पर्याय म्हणून येते आहे, खास करून नेहरूंचा पर्याय म्हणून येते आहे, हे नेहरूंना सहन होणं शक्यच नव्हतं. म्हणून जिथे जिथे कुठे हिंदू महासभेला ठेचता येईल तिथे तिथे तो प्रयत्न केला गेला. अगदी गांधी हत्येनंतर हिंदू महासभेच्या सावरकरांसहितच्या अनेक नेत्यांना या गांधी हत्येच्या आरोपामध्ये गुंतवल्या गेलं आणि हे गुंतवल्या जाणं हिंदू महासभेसाठी मारक ठरेल याची व्यवस्था केली गेली. गांधींच्या हत्यारामध्ये हिंदू महासभा आणि सावरकर आहेत याविषयीचा प्रोपोगंडा जाणीवपूर्वक केला गेला, ज्यातून सावरकरांच्या विरोधामध्ये जनमत तयार होईल यासाठीची व्यवस्था केली गेली. सावरकरांच्या पत्रांना माफीची पत्र म्हणून जगाच्या समोर आणण्यात आलं आणि सावरकर स्वातंत्र्यवीर नव्हते तर ते माफीवीर होते अशा स्वरूपाचा प्रचार नेहरूंच्या काँग्रेसकडून केला गेला. मी गांधींना नाव यासाठी ठेवत नाही आहे की गांधींचं फक्त नेहरूंवरती प्रेम होतं आणि नेहरूंचा सत्ता लोलुपता होती. नेहरूंनी काय केलं असेल
तर गांधी हे नाव घेतलं, गांधी या व्यक्तीची महत्ता घेतली, पण गांधीवाद कधीच घेतला नाही. नेहरूंनी आपल्या सत्तेसाठी, आपल्या सत्तेत मोठेपणा कायम ठेवण्यासाठी अक्षरशः गांधी नावाचा उपयोग केला. सावरकर आणि गांधी या दोघांच्या विचारामधल्या मतभेदांचा फायदा घेत सावरकर गांधी विरोधी होते अशा प्रचाराला सुरुवात केली. वैचारिक विरोध सावरकरांचा नक्कीच होता. स्वातंत्र्याच्या लढ्यासंबंधीचा विरोध नक्कीच होता. मार्गासंबंधीचा विरोध नक्कीच होता. पण गांधी सावरकरांच्या इतक्या टोकाचे विरोधक होते असं अजिबात नव्हतं. बऱ्याच वेळा ते भेटलेले आहेत, बऱ्याच वेळा ते बोललेले आहेत. पण गांधी विचाराचे विरोधक म्हणून सावरकरांची प्रतिमा निर्माण करायची आणि गांधीजींच्या प्रतिमेचं उदात्तीकरण करत जायचं. आपोआप सावरकर गांधी विरोधी होतील आणि त्यांची प्रतिमा एक वाईट नेता अशी होईल, अशा स्वरूपाचं काम काँग्रेसकडून करण्यात आलं. दुर्दैवाने 1948 नंतर गांधींच्या हत्येनंतर गांधी हयात नव्हते याचं स्पष्टीकरण द्यायला, त्यामुळे या विचाराला अधिक बळ मिळालं. गांधींच्या हत्येमध्ये नथुराम गोडसेला शिक्षा झाल्यामुळं, नथुराम गोडसे ज्या जातीचे आहेत त्या जातीचे सावरकर असल्यामुळं सावरकरांना म्हणजे समस्त ब्राह्मणांना गांधी हत्यारे असं संबोधण्यात आलं आणि त्यातूनच या चर्चेला सुरुवात झाली. सावरकर समस्त हिंदू समाजाचं एकत्रीकरण करू शकतात ही जाणीवच नेहरूंच्या मनामध्ये भयप्रद होती आणि नेहरूंनी याचा वापर करायला सुरुवात केली. मी तुम्हाला काही अजून मोठ्या गोष्टी पण सांगणार आहे की गांधींचा आणि सावरकरांचा वैचारिक विरोध होता, तसा नेहरूंचा आणि गांधींचा वैचारिक विरोध नव्हता असं अजिबात नाही आहे. या दोघांच्यामध्येही मोठा वैचारिक विरोध होता. म्हणजे एक साधी गोष्ट आहे, गांधींनीच एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की माझ्यामध्ये आणि जवाहरमध्ये फरक काय आहे विचारांच्या मधल्या, तर तो फरक असा आहे की मी असं समजतो की गांधी म्हणतात, मी असं समजतो की देशातून ब्रिटिश गेले नाहीत तरी चालतील, ब्रिटिशांची नीती गेली पाहिजे. पण जवाहरचं मत याच्या अगदी विरुद्ध आहे. देशात ब्रिटिश गेलेच पाहिजेत, नीती राहिली पाहिजे असं जवाहरला वाटायचं. म्हणजे ब्रिटिशांच्या नीतीचे फॉलोअर होते जवाहरलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू सरकारवादी वृत्तीचे होते. म्हणजे सगळं सरकारने करावं असं अपेक्षित होतं, तर गांधींना खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे असं वाटायचं. म्हणजे खेड्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा खेड्यांनी आपल्या पातळीवर कराव्या असं गांधींचं मत होतं. पण नेहरूंचं मत असं अजिबात नव्हतं. या दोन्हीच्या मधला जो फरक होता विचारांचा, तोही वाद होता आणि तसाच वाद कोणत्याही नेत्यामध्ये असणं स्वाभाविक आहे. आता इथे याच वादाला, गांधींच्या पश्चात याच वादाला गांधींचा टोकाचा विरोध म्हणून मांडलं गेलं आणि सावरकरांच्या बदनामीला प्रारंभ करण्यात आला. सरकारमध्ये अर्थात नेहरू होते, त्यामुळे जी कागदपत्र मिळतील ती सावरकरांच्या फॉर मांडायची की विरोधात मांडायची याचा अधिकार नेहरूंच्याकडे होता आणि पुरेपूर वापर करत, सावरकरांच्याच पत्रांचा वापर करत त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र नेहरूवादी लोकांनी आखलं, कारण ते काँग्रेसला पर्याय व्हायला नकोत म्हणून. सावरकरांची जी बदनामी आज होती आहे किंवा टीका होती आहे ती राजकीय हेतूनी आहे, सत्ता लोलुपतेमधून आहे. नेहरूंना सावरकरांची भीती वाटत होती, यातूनच ती झालेली आहे. नेहरूंना मानणारा गांधी परिवार वगळता अन्य कोणीही सावरकरांच्यावरती अशा स्वरूपाची टीका केलेली नाही. म्हणजे गांधी परिवाराचा अनुयायी वगळता आजकाल काँग्रेसनी पेरलेलं हे विष काही जातींच्या मध्ये भिनवण्याची प्रक्रिया काही लोकांनी सुरू केलेली आहे. पण हे विष काँग्रेसचं आहे. त्यांना सावरकरांवरचे हे सगळे आरोप हे राजकीय हेतूनी केलेले आहेत, सत्ता लोलुपतेतून केलेले आहेत. एका क्रांतीसूर्याला, एका तेजस्वी व्यक्तीला बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न नेहरू आणि त्यांच्या कंपूंनी देशाच्या स्वातंत्र्यापासून सुरुवात केला. तो आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. पण त्यातून सावरकरांवर निष्ठा असणाऱ्या, प्रेम असणाऱ्या मंडळींचं प्रेम अधिक वृद्धिंगत होतं आहे. आणि राहुल बाबासारखा 50 वर्षाचा युवराज आजही मी राहुल सावरकर नाही असं निर्लज्जपणे सांगतो आणि लोक राहुलचं हसं करतात. ही वस्तुस्थिती आहे. त्या काळात नेहरूंनी पेरलेला हा विखार आता समोर येतो आहे आणि हे विष काँग्रेसवरच लागू पडेल असं दिसतं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आपल्या कमेंटच्या प्रतीक्षेत आहेच आहे. शिवाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. नमस्कार.